नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत जनरल नॉलेजचे 100 क्वेश्चन जे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त पडणार आहे आपल्याला. चला मग स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1960. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रात पंचायत राजाची सुरुवात केव्हा झाली? 1 मे 1962. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? या प्रश्नाचे उत्तर श्रीप्रकाश. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? या प्रश्नाचे उत्तर 3,07,713 चौरस किमी मीटर. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राला लाभलेला अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? या प्रश्नाचे उत्तर 720. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? या प्रश्नाचे उत्तर मुंबई. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? या प्रश्नाचे उत्तर नागपूर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर कळसुबाई 1646 मीटर. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या डोंगर रांगामुळे भीमा व कृष्णा नद्याची खोरी वेगळी झाली आहे? या प्रश्नाचे उत्तर शंभू महादेव. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी व भीमा नद्याची खोरी वेगळी झाली आहे? या प्रश्नाचे उत्तर हरिश्चंद्र बालाघाट. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी व तापी नद्याची खोरी वेगळी झाली आहे? या प्रश्नाचे उत्तर सातमाळा अजंठा. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचे उत्तर तिसरा. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचे उत्तर दुसरा. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राचा भारतात साक्षरते दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचे उत्तर 6वा 82.9%. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार कितवा क्रमांक GDP लागतो? या प्रश्नाचे उत्तर पहिला. प्रश्न क्रमांक 17, पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 18, कोणते शहर महाराष्ट्राच्या हरित पट्टा म्हणून ओळखला जाते? या प्रश्नाचे उत्तर नाशिक. प्रश्न क्रमांक 19, 2011ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना होती? या प्रश्नाचे उत्तर 7वी. प्रश्न क्रमांक 20, राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचे उत्तर धुळे. प्रश्न क्रमांक 21, आगरकरांनी 15 ऑक्टोबर 1988 रोजी सुरू केलेल्या सुधारक या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते? या प्रश्नाचे उत्तर गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 22, यांनी रत्नागिरी येथे पतितपावन मंदिर बांधले? या प्रश्नाचे उत्तर स्वातंत्र्यवीर सावरकर. प्रश्न क्रमांक 23, अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर डॉक्टर पंजाबराव देशमुख. प्रश्न क्रमांक 24, महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला? या प्रश्नाचे उत्तर सार्वजनिक सत्यधर्म. प्रश्न क्रमांक 25, राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणत्या पुरस्कार देण्यात येतो? या प्रश्नाचे उत्तर अहिल्याबाई होळकर. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोकसहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले? या प्रश्नाचे उत्तर गडचिरोली. प्रश्न क्रमांक 27, घोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? या प्रश्नाचे उत्तर वैनगंगा. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्र शासन राजश्री शाहू महाराज यांचा जन्मदिवस 26 जून हा राज्य पातळीवर कोणता दिवस म्हणून साजरा करतात? या प्रश्नाचे उत्तर सामाजिक न्याय दिन. प्रश्न क्रमांक 29, कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? या प्रश्नाचे उत्तर औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 30, फेकरी हा विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर जळगाव. प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? या प्रश्नाचे उत्तर मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 32, परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगराच्या रांगेला काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर निर्मळ रांग. प्रश्न क्रमांक 33, 52 दरवाजेचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जातात? या प्रश्नाचे उत्तर औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 34, टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? या प्रश्नाचे उत्तर पाचगणी. प्रश्न क्रमांक 35, वारली पेंटिंग्स मूळच्या कोणत्या राज्यातील आहे? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 36,
महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मूळ नाव कोणते? या प्रश्नाचे उत्तर शेवगाव. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्रात वॅट कर प्रणाली कधी लागू करण्यात आली होती? या प्रश्नाचे उत्तर एप्रिल 2005. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? या प्रश्नाचे उत्तर नंदुरबार. प्रश्न क्रमांक 39. अमरावती येथे श्रेयानंद छात्रालय कोणी सुरू केले होते? या प्रश्नाचे उत्तर डॉक्टर पंजाबराव देशमुख. प्रश्न क्रमांक 40. बाबा आमटेचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? या प्रश्नाचे उत्तर समाजसेवा. प्रश्न क्रमांक 41. ईश्वराची समाधी कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर आळंदी. प्रश्न क्रमांक 42. राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला होता? या प्रश्नाचे उत्तर कागल. प्रश्न क्रमांक 43. क्रांतीमुळे कोणते पीक गटाला फायदा झाला? या प्रश्नाचे उत्तर तृणधान्य. प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरू झाला? या प्रश्नाचे उत्तर 1945. प्रश्न क्रमांक 45. रोजगार हमी योजना राबविणारे देशातील पहिले राज्य केंद्रशासित प्रदेश कोणता? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्र. क्रमांक 46. कोणत्या प्रकारच्या खंडामध्ये वेरूळ, अजिंठा लेण्या कोरल्या आहे? या प्रश्नाचे उत्तर बेसॉल्ट. प्रश्न क्रमांक 47. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचे उत्तर नागपूर. प्रश्न क्रमांक 48. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे? या प्रश्नाचे उत्तर 925. प्रश्न क्रमांक 49. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर 1000पेक्षा अधिक आहे, म्हणजेच स्त्रियांची संख्या पुरुषापेक्षा जास्त आहे? या प्रश्नाचे उत्तर सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 50. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? या प्रश्नाचे उत्तर महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 51. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आगरकर. प्रश्न क्रमांक 52. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? या प्रश्नाचे उत्तर गोरे. प्रश्न क्रमांक 53. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? या प्रश्नाचे उत्तर मुंबई शहर. प्रश्न क्रमांक 54. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे? या प्रश्नाचे उत्तर छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 55. मित्रमेळा ही संघटना वि. दा. सावरकर यांनी कुठे स्थापन केली? या प्रश्नाचे उत्तर नाशिक. प्रश्न क्रमांक 56. भगवद्गीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोणता? या प्रश्नाचे उत्तर संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 57. मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? या प्रश्नाचे उत्तर दर्पण. प्रश्न क्रमांक 58. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर यवतमाळ. प्रश्न क्रमांक 59. जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो? या प्रश्नाचे उत्तर नाथसागर. प्रश्न क्रमांक 7. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचे उत्तर पुणे. प्रश्न क्रमांक 61. कोणते थंड हवेचे ठिकाण अमरावतीतील गाविलगडच्या डोंगरात आहे? या प्रश्नाचे उत्तर चिखलदरा. प्रश्न क्रमांक 62. मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमनावर कोणते शहर वसले आहे? पुणे. प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्यात आढळून येतो? या प्रश्नाचे उत्तर चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 64. महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात कोणती मुद्रा आढळते? या प्रश्नाचे उत्तर जांभळी मुद्रा. प्रश्न क्रमांक 65. कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती या तालुक्यात आढळते? या प्रश्नाचे उत्तर ताडोबा. प्रश्न क्रमांक 66. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोह खनिजेचे मोठे साठे आढळून येतात? या प्रश्नाचे उत्तर चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 67. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहे? या प्रश्नाचे उत्तर सोलापूर. प्रश्न क्रमांक 68. महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सूत गिरणी कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 69. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर गडचिरोली. प्रश्न क्रमांक 70. पितळखोरे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 71. नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर गोंदिया. प्रश्न क्रमांक 72. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर नाशिक. प्रश्न क्रमांक 73. 1 मे 1978 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? या प्रश्नाचे उत्तर गोंदिया. प्रश्न क्रमांक 74. कोणता जिल्हा उद्योग विरहित जिल्हा म्हणून जाहीर केले? या प्रश्नाचे उत्तर गडचिरोली. प्रश्न क्रमांक 75. चंद्रपूर जिल्ह्यात कोठे ग्रामसेवक व
ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे? या प्रश्नाचे उत्तर सिंदेवाली. प्रश्न क्रमांक 76. बोर हे अभयारण्य व पर्यटन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर वर्धा. प्रश्न क्रमांक 77. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? या प्रश्नाचे उत्तर जालना. प्रश्न क्रमांक 78. महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संस्था मेरी व महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर नाशिक. प्रश्न क्रमांक 79. खाऱ्या पाण्याचे बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर कोणते? या प्रश्नाचे उत्तर लोणार. प्रश्न क्रमांक 80. महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? या प्रश्नाचे उत्तर धडगाव, नंदुरबार जिल्हा. प्रश्न क्रमांक 81. औरंगाबाद प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहे आणि किती तालुके आहे? या प्रश्नाचे उत्तर 8 जिल्हे आणि 76 तालुके. प्रश्न क्रमांक 82. सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता? या प्रश्नाचे उत्तर औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 83. कोणत्या राज्याशी चंद्रपूर, नांदेड व यवतमाळ जिल्ह्याची सीमा आहेत? या प्रश्नाचे उत्तर तेलंगणा. प्रश्न क्रमांक 84. दादर व नगर हवेली या राज्याशी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सरहद्द आहे? या प्रश्नाचे उत्तर ठाणे. प्रश्न क्रमांक 85. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? या प्रश्नाचे उत्तर भामरागड, गडचिरोली जिल्हा. प्रश्न क्रमांक 86. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? या प्रश्नाचे उत्तर गोदावरी. प्रश्न क्रमांक 87. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? या प्रश्नाचे उत्तर जायकवाडी. क्रमांक 88. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? या प्रश्नाचे उत्तर साल्हेरचा किल्ला. प्रश्न क्रमांक 89. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? या प्रश्नाचे उत्तर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण. प्रश्न क्रमांक 90. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? या प्रश्नाचे उत्तर ताडोबा, चंद्रपूर जिल्हा. प्रश्न क्रमांक 91. महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती? या प्रश्नाचे उत्तर नर्मदा. प्रश्न क्रमांक 92. महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते? या प्रश्नाचे उत्तर राधानगरी धरण. प्रश्न क्रमांक 93. महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? या प्रश्नाचे उत्तर मुंबई आकारमानाने. प्रश्न क्रमांक 94. पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ. प्रश्न क्रमांक 95. साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर नाशिक जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 96. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर अहमदनगर. क्रमांक 97. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात? या प्रश्नाचे उत्तर कर्नाटक. प्रश्न क्रमांक 98. कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? या प्रश्नाचे उत्तर करडी. प्रश्न क्रमांक 99. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? या प्रश्नाचे उत्तर पोलाद. प्रश्न क्रमांक 100. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या टिंबटिंबवर अवलंबून असते. या प्रश्नाचे उत्तर वस्तुमानावर.